वंदो चक्रधरा कृपा गुरुमरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषाहर संबंधे जडजीव तारुणवरा कृता हि धरा दातारा करुणाकरा वर्मते द्यावी भूगुर्जरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. नै ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. जगामध्ये ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देताना 4थ्या अध्यायामध्ये सांगतात. माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणले, ज्ञान पूज्य, ज्ञान वृद्ध तो सर्वत्र पूज्य. आणि आद्य शंकराचार्य म्हणतात की ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्तीर्न भवती जन्मशतेन. 100 जन्म घ्या, तुम्हाला जर ज्ञानाशिवाय मुक्ती झाली तर मला असं म्हणजे शंकराचार्य ठासून सांगतात आपल्याला की ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आणि महावाक्य प्रकरणामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज देखील सांगतात, भाष्यकार सांगतात की बाबा ज्ञान नाही तर मुंचन नाही. आणि ज्ञानमोचक असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज विचार महावाक्याच्या पहिल्याच सूत्रामध्ये त्यांनी सांगितलं की ज्ञानमोचक तर खरंच ज्ञानमोचक आहे. आणि हा जो जन्म दिला आहे माणसानं, परमेश्वरानं जो हा मनुष्य आपल्याला जन्म दिला आहे तो ज्ञान मिळवण्यासाठी दिला. केवळ इतर जे जन्म आहेत 83,99,999 जे जन्म आहेत त्या जन्मामध्ये आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही. त्यामुळं आपल्याला ज्ञान ह्याच जन्मात होऊ शकतं आणि आपल्याला मोक्ष ह्याच जन्मात मिळू शकतो. आपल्याला पुन्हा परमेश्वराची प्राप्ती ह्याच जन्मात होऊ शकते. सगळं काही ह्याच जन्मात होऊ शकतं. तुम्ही काही जे केलं ते होऊ शकते. आणि त्यामुळं आपण ज्ञान घेतलं पाहिजे आणि आपण मोठं झालं पाहिजे. आपण आपलं मन प्रगाढ केलं पाहिजे. आपण नाही तर आपल्यात आणि इतर यवण्यामध्ये काही फरक पडत नाही, फरक होत नाही. मग त्या यवन्या जशा आहेत, खातात पितात राहतात, हा आहार भय मैथून करतात, त्याप्रमाणे देखील आपली गती त्याचप्रमाणे गती होती. आणि त्यामुळं आपण त्याच्यापेक्षा काही वेगळे आहोत, त्या पशुपक्ष्यापेक्षा झाडाझुडपापेक्षा, हे आपण जाणून ज्ञानानं घेतलं पाहिजे. ज्ञानानं आपल्याला सगळ्याच गोष्टी कळतात. आपलं शरीर आपल्यालाच माहीत नाही, शरीराबद्दल अज्ञान आहे. आपण कोण आहेत याच्याबद्दल अज्ञान आहे. आपण शरीरालाच मी म्हणतो, शरीर तुम्ही नाही. शरीर हे पंचमहाभूताचं आहे. आणि पैशाला तुम्ही मी म्हणता, पैसा तुमचा नाही. धन हा देह हा काळाचा आहे आणि धन हे कुबेराचं आहे. देह तुमचा नाही, देह काळाचा आहे आणि धन कुबेराचं आहे. आणि हा देह कसा आहे, ह्या देहामध्ये आपण राहतो. आपण कुठं राहतो? आपण म्हणजे कोण? आपण म्हणजे जीव, आपण म्हणजे आत्मा. जे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी सांगितलं की 4 नित्य पदार्थापैकी एक पदार्थ येतो. कधीही नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावका न चैनम क्लेदन त्यापो न सोसयती मारुता. त्याला वारा सुकू शकत नाही, पाणी भिजू शकत नाही. असा हा नित्य आहे, सरोगत आहे, स्थाणू आहे, आचलोयम सनातन. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज जीवाची व्याख्या करताना सांगतात महावाक्य प्रकरणात. ते म्हणतात की नित्य अनादी नित्य केवळ अनादी अयोध्यायुक्त वस्तू एक आती ते जीवशब्दी बोलते. नित्य आहे, केवळ आहे, पण अनादी अयोध्या लागलेली आहे त्याला. नित्य केवळ अनादी अयोध्यायुक्त वस्तू एक आती ते जीवशब्दे बोलीजे. आणि असं त्या जीवाची व्याख्या केलेली. आणि ते ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. तो जीव म्हणजे काय? जीवाचं ज्ञान आपल्याला नाही. आपला जीव कुठं राहतो तर ह्या शरीररूपी घरात राहतो. आणि शरीर कुठं राहतं आहे की ह्या सिमेंट आणि मातीच्या घरात हा देह राहतो. म्हणजे आपलं राहण्याचं ठिकाण देह आहे आणि देहाचं राहण्याचं ठिकाण हे सिमेंट मातीचं घर आहे.
तर हे याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. आणि आपला जो देह आहे त्या देहामध्ये आपल्याला मायानं 3 गुणानं बांधून टाकलं आहे, रजोगुण, तमोगुण आणि सतोगुण. रजोगुण कसा बांधतो? रजो रागात्मक हेतू, आवड रूप आहे. रजो रागात्मक विधी तृष्णा असंग समुद्भवन त्यांनी बांधणाती कोणते कर्मसंगेने देव, कर्माच्या आसक्तीनं बांधून टाकतो. आणि तमसो ज्ञानजम विधी मोहनम सर्व देईना. आणि तमोगुण हा अज्ञानरूपी आहे. तमसो ज्ञानजम विधी मोहनम सर्व देईना, प्रमाद आळस निद्रावीस त्यांनी बांधणाती भारत. आणि हा जो सतोगुण आहे तो पण आपल्याला, आपण म्हणतो सात्विक माणूस पाहिजे, पण तेही 3 गुणाच्या पलीकडे गेल्याशिवाय आपण ह्या त्रिगुणात्मक जर असतो, आपल्याला सतोगुण बी तर आपल्याला म्हणजे अभिमान करायला आपल्याला भाग पडतो. आणि मग तर अभिमान तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशकमनामयम सुखसंगेनं बदनाती, सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं आपल्याला तो बांधून टाकतो. म्हणजे तो बी तर आपला शत्रूच आहे. 3 गुण आपले शत्रू आहेत. आणि मायबापो, काम, क्रोध, लोभ म्हणजेच रजतम सत्व, हे 3 सापं आपल्या ह्या देहरूपी घरात आहेत. आणि त्या घरात आपल्याला ते सापाचं ज्ञान आपल्याला नाही. आणि ज्याला सापाचं ज्ञान माहीत नाही, त्याला सापाचं ज्ञान नाही, त्या माणसाचा कधीही काम नावाच्या म्हणजे सापावर पाय पडू शकतो आणि तो आपल्याला चावू शकतो. क्रोध नावाच्या सापावर आपला पाय पडू शकतो आणि तो आपल्याला चावू शकतो. आणि लोभ नावाच्या शत्रूवर आपला पाय पडू शकतो आणि आपल्याला तो लोभ नावाचा साप आपल्याला चावू शकतो. लोभ नावाचा साप सहस्रार्जुनाला चावला, काम नावाचा साप रावणाला चावला, काम नावाचा साप भल्या म्हणजे विश्वामित्र ऋषीला चावला, काम नावाचा साप नारदाला देखील चावला, नारदाची नारदी झाली आणि अनेक दुःख त्याला भोगावं लागली. बाबा, हे असे 3 शत्रू आहेत, आपले कामरूपी शत्रू येतं. आणि मग काय त्या शत्रूचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. तर ते ज्ञान म्हणजेच खरं ज्ञान आहे. तुम्हाला ते ज्ञान तुम्हाला गीतेतूनच मिळू शकतं आहे. आणि म्हणून आपल्याला हे ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान झालं नाही तर पशुपक्ष्यामध्ये आपल्यामध्ये फरक राहत नाही. आणि आपण नेहमी आपल्या भल्याचा विचार केला पाहिजे. उद्धरेदात मनात मानव, तुमचा उद्धार करणारा दुसरा कोणी नाही. तुम्हीच तुमचे शत्रू आहात. तुमचा उद्धार तुम्हीच करू शकतात. उद्धरेदात मनात मानव नात्मानम असादेत आत्मह्यात्मनो बंधू रात्मयोर पुरात्मन. म्हणून ह्या जन्मात आल्यावर, मनुष्य जन्मात आल्यावर निदान केवळ आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. आणि ज्ञान होऊन आपण सर्व आपलं शरीर काय आहे, आपण इथं आलोत कशाला, आपण इथं करायलोत काय, आणि इथं आपल्याला करायचं काय, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि आपण मायबाबा परमेश्वराला सच्चिदानंद म्हणतात. तो सच्चिदानंद आपण घेण्यासाठी आपण आलो आहोत. आणि मग त्यासाठी आपण तो आनंद घेतला पाहिजे. आणि आनंद मिळवून घेण्यासाठी आपल्याला ज्ञान पाहिजे. मग ते ज्ञान आपण घेतलं पाहिजे, कारण ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही. आणि ज्ञान घेतलं तर त्या ज्ञान घेतल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे माणसाला मनुष्य देहाखाली परमेश्वर आपल्याला जाऊ देत नाही. त्यामुळे आपण ज्ञानी झालो पाहिजेत. आणि ज्ञान घेऊन आपण सद्वर्तन केलं पाहिजे, तरच आपलं ह्या देहामध्ये आल्याचं सार्थक आहे मायबाबा. नाहीतर ह्या जन्माचं सार्थक नाही. आपले जसे पशुपक्षी जन्माला येतात तसेच आपण जन्मलोत आणि तसेच मेलोत. जन्माला आला ह्याला आणि पाणी भरून मेला, अशी आपली गत होऊ नये. म्हणून मायबाबा ज्ञान थोडं घ्यायला पाहिजे, कारण इथंच ज्ञान होऊ शकतं आहे. आणि ज्ञान घेऊन आपलं जे जीवन आहे ते जीवनाला ऊर्ध्व केलं पाहिजे, ऊर्ध्वगती त्याची केली पाहिजे, असं माझं मत आहे. त्यामुळंच श्रीकृष्ण महाराज म्हणतात की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेव देते आणि तत्स्वयंयोग संसिद्ध कालेन आत्मनिवेदिते. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.